नमस्कार. विद्या होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शेंगदाणे लाडू कसे बनवतात ते पाहणार आहोत. हे लाडू खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात आणि अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे. शेंगदाण्यामध्ये कॅल्शियमची मात्रा अधिक असते. तर चला तर मग आता बघूया आपण. इथे मी एका कढईमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत. हे अर्धा किलो शेंगदाणे आहे. आपल्याला हे मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खरपूस रंग येऊपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे व्यवस्थित भाजले तरच आपले लाडू खाण्यासाठी टेस्टी लागतात. तुम्ही बघू शकता इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. मी आता एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे. आपल्याला हे थंड होण्यासाठी 10 मिनिटं ठेवायचे आहेत. इथे मी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि मी आता शेंगदाण्याची वरची साल काढून घेतलेली आहे. तुम्ही नाही काढला तरी चालेल. आता आपल्याला हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत, मगच गूळ घालायचा आहे. थोडं थोडं घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकदम मऊसूत असं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. मी आता गूळ घालत आहे. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण इथे तयार आहे. जर मिश्रण सुटं वाटत असेल तर त्यामध्ये आपण 1-2 स्पून तुपाचा वापर केला तर चालतो किंवा 1-2 स्पून गरम पाण्याचा वापर करून आपल्याला व्यवस्थित चोळून लाडू बांधून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपल्याला इथे तुपाची गरज नाहीये. आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे. आता मी माझ्या पद्धतीने लाडू बांधून घेते. व्यवस्थित मीडियम आकारामध्येच मी लाडू बांधून घेत आहे. जास्त मोठाही नाही आणि लहानही नाही. तुम्ही बघू शकता आपला लाडू तयार झालेला आहे. आणि एक प्रकारची चकाकी पण आलेली आहे, कारण शेंगदाण्याचं तेल लाडूला सुटलेलं आहे, त्यामुळे चकाकी आलेली आहे. अशाच प्रकारे मी दुसरी लाडू वळून घेते. अशाच पद्धतीने हे लाडू आपल्या शरीरासाठी एकदम उत्तम आहे. अशाच प्रकारे मी आता सर्व लाडू बांधून घेते. तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व लाडू बांधून तयार आहेत. किती छान दिसत आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.